आणि नमस्कार. भावशेखर. आपला आजचा विषय सावध ऐका पुढल्या हाका. सावध ऐका पुढल्या हाका असा विषय घ्यायचं कारण इतकंच की एकंदरीतच आता आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक वर खालती होत आहेत आणि त्याच्यावरनं होणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, अभिप्राय आहेत, त्या इतक्या टोकाच्या आहेत की बाजार जास्त अविश्वसनीय असतो की आपलं स्वतःचं भावविश्व आणि निर्णय क्षमता आणि निर्णय प्रक्रिया अविश्वसनीय असतात, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती. आणि ह्या दोन्हीचा कुठेतरी सुवर्ण मध्ये गाठल्या वाचून या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही असा हा माझा विश्वास किंवा असा आजपर्यंतचा अनुभव. आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय सावध ऐका पुढल्या हाका असा आहे. मान्य आहे मला की आपल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जो 84,000च्याही पुढे झेपावत होता तो आता 80,000च्या आसपास आलाय. मान्य ना, कोण नाही म्हणतं. त्यातनं जे काही दिवसभरामध्ये त्याच्यामध्ये चढ उतार होतात ते पाहूच आता एखाद्या आजारी माणसाचा ईसीजी त्याच्यापेक्षा बरा असेल असं वाटणं हेही साहजिक आहे. मला मोकळेपणानं हा प्रश्न विचारावा असं वाटतं की खरोखरच अशी चर्चा करताना आपण थोडं तरी तरतम भाव दाखवणार की नाही, थोडा तरी तारतम्य बाळगणार की नाही. न्यूजपेपरवाल्यांना, न्यूज चॅनलवाल्यांना, सोशल मीडियावरती कोणतीही गोष्ट देत असताना त्यातनं सनसनाटी निर्माण व्हावी अशी कुठे ना कुठेतरी मनामध्ये भावना असते. आणि एकदा सनसनाटी हे उद्दिष्ट ठेवलं की मग ती सकारात्मक की नकारात्मक असा त्याच्यामध्ये प्रश्न नसतो. त्यामुळे लिहिणाऱ्यानं काहीही लिहिलं तरी आपण जेव्हा त्याच्यावरती आपले पैसे मोजत असतो त्यावेळेला काही विचार करणार की नाही. मान्य आहे मला की 84,000चा 80,000 असा BSE सेन्सेक्स झाला. मान्य आहे मला की आपलं सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे 7% पुढची GDPची ग्रोथ रेट सांगत होते. जागतिक वित्त संघटना आता 7% पुढच्या वर्षी 6.5% म्हणतात. मान्य आहे मला की एकंदरीतच जगाच्या नकाशावरती 5 पेक्षा जास्त ठिकाणी आता युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. मान्य आहे मला एकाच वेळेला आपण वेगवेगळ्या देशांशी आता पंगा घेतोय किंवा आपली भूमिका ताठरपणाने मांडतोय, कारण मुळात पंगा घेतोय हा शब्दही बरोबर आहे. मान्य आहे मला की याच्याही आधी अशी अनेक गणित आहेत की फार मोठा IPO येऊन गेला की सेकंडरी मार्केट खालती जातं. मान्य आहे मला की एखादा मोठा IPO जर अपेक्षेनुसार त्याचं लिस्टिंग झाल्यानंतर बाजारामध्ये चालला नाही, उदाहरणार्थ LIC, तर त्याचे नकारात्मक परिणाम एकंदरीतच बाजारावर होतात. त्यामुळे आता हुंदाई IPOचं तसं होणार का असा आपल्या पुढचा प्रश्न आहे. झोमॅटो स्विगीचं तसं काही होईल का अशी आपल्या पुढची गणित आहेत. हे घटक नक्कीच नकारात्मक आहेत, याचा फार मोठा सकारात्मक भाग आहे अशातला भाग नाही. पण सावध ऐका पुढल्या हाका म्हणत असताना याच गोष्टी बरोबर काही सकारात्मक गोष्टी घडतायत याचाही विचार आपण करणार की नाही. या अद्याप ज्या घटना सांगितल्या त्या घडल्या नाहीत असं मला जरा सुद्धा म्हणायचं नाही. या घटनांचा आपल्या गुंतवणूक क्षेत्रावरती नकारात्मक परिणाम होईल हे मला जरा सुद्धा नाकारायचं नाही. पण या घटना घडत असतानाच एकंदरीतच आपल्या संरक्षण विषयक वस्तूंची निर्यात वाढते ही वस्तुस्थिती आहे की नाही. ज्या वेळेला आपण अशी गोष्ट म्हणतो की या विशिष्ट महिन्यामध्ये आपल्या देशामध्ये एकंदरीतच विदेशी वित्त संस्थांनी केलेल्या विक्रीचं प्रमाण जास्त आहे, त्याच वेळेला आपण हे लक्षात घेणार की नाही की आपल्या देशाच्या परकीय चलनाचा साठा स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात सर्वोच्च पातळीवरती आहे. ज्या वेळेला आपण असं म्हणत असतो की एकंदरीतच ज्या गोष्टींमुळे विदेशी वित्त संस्था आपले पैसे काढून घेतात त्याच काळामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर 2024 मध्ये दरमहा म्युच्युअल फंडांनी गोळा केलेल्या रकमेचं प्रमाण 24,000 कोटी रुपयांनी वाढलं आणि गेले सलग 16 महिने याच्यात मंथ ऑन मंथ अशी वाढ होतीये. ही घटना सत्य आहे की नाही. एकंदरीतच आपल्या निर्यातीचं स्वरूप बदलतंय ही गोष्ट खरी की नाही. म्युच्युअल फंडांचा NFO मोठ्या प्रमाणावरती आला की तात्कालिक दृष्ट्या आपल्या शेअर बाजाराचा निर्देशांक खाली जातो ही गोष्ट नितांत सत्य.
पण त्या म्युच्युअल फंडांनी एकदा NFO मधनं पैसे गोळा केले, त्यांनी आपल्याकडनं NFOच्या रूपातनं पैसे गोळा करणं ही एकदाच घडणारी घटना आहे. एकदा त्यांनी पैसे गोळा केले की ती रक्कम त्याच्या वाढीव नफ्यासकट वरचे वरती आपल्याच गुंतवणूक क्षेत्रामध्ये कार्यरत ठेवावी लागते. म्हणजे सेकंडरी मार्केटचा पैसा प्रायमरी मार्केटमध्ये जाणं ही एकदा घडणारी घटना आहे म्युच्युअल फंडच्या NFO बद्दल. परंतु म्युच्युअल फंडच्या NFO मध्ये गोळा झालेला पैसा, नंतर SIP मधनं गोळा झालेला पैसा, इक्विटी मार्केट असेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट असेल, कॉर्पोरेट बॉन्ड मार्केट असेल, अनलिस्टेड सिक्युरिटीज मार्केट असेल, कमर्शियल पेपर मार्केट असेल, अशा वेगवेगळ्या साधनात फिरत राहतो. ही सदैव आणि सतत होणारी गोष्ट आहे की नाही? म्हणजे एकदा झालेल्या घटनेचा जर परिणाम लक्षात घ्यायचा असेल तर त्या घटनेनंतर सतत होणाऱ्या घटनाही सकारात्मक असू शकतात याचा विचार करावा लागेल की नाही? प्रायमरी मार्केटच्या IPOची अशी भीती वाटणं आणि त्यातही ते ऑफर फॉर सेल मध्ये वाटणं, याची भीती वाटणं अत्यंत साहजिक आहे. कारण ऑफर फॉर सेलला जेव्हा प्रचंड प्रतिसाद मिळतो त्यावेळेला तो गोळा जाणारा पैसा कंपनीच्या भांडवलात जात नाही, जो प्रवर्तक आपला हिस्सा विकतोय त्याला मिळतो. ही गोष्ट खरी, म्हणून ह्युंदाईच्या IPOला अपयश मिळालं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्युच्युअल फंडच्या NFO मध्ये तशी कोणतीही गणित नसतात, हे लक्षात घ्यावं लागेल की नाही? एकंदरीतच ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं गणित बदलतात त्यावेळेला जितकी त्याची सकारात्मकता लक्षात घ्यावी लागते तितकीच त्याची नकारात्मकताही लक्षात घ्यावी लागते, हे मान्य. पण खरं सांगायचं म्हणजे अतिनकारात्मकताही घेताय कामा नाही, म्हणून सावधायिका पुढल्या हाका असं आपण म्हणलंय. एकंदरीतच आत्ताच्या अस्थिर जागतिक राजकीय परिस्थितीमध्ये नेमका गाजावाजा जो होतो तो खरा किती आणि खोटा किती याचा विचार करावा लागेल की नाही? आपल्या भूमीवरती होणारी युद्ध किती आणि आपल्या भूमीच्या बाहेर होणारी युद्ध किती याचाही विचार करावा लागेल की नाही? वाढत्या युद्धांनी माझ्या संरक्षणाची निर्यातता वाढू शकते का याचाही विचार होणार की नाही? काही प्रमाणामध्ये माझ्या तेलाच्या, माझ्या कोळशाच्या, माझ्या सोन्याच्या आयातीवरती प्रवास म्हणूनही आणि दर म्हणूनही विपरीत परिणाम होईल हे जितकं सत्य, तितकंच त्या माध्यमातनं माझ्या स्थानिक उत्पादनाला चालना मिळू शकते ही गोष्ट ही सत्य की नाही? काही देश माझ्या विरोधी भूमिका घेत असताना रशिया सारखा देश आपल्या बाजूने उभा राहतो, तो वेगवेगळ्या पातळ्यांवर राहतो, तो राजकीय दृष्ट्या राहतो, तो सामरिक दृष्ट्या राहतो, तो आर्थिक दृष्ट्या राहतो, तो सामाजिक दृष्ट्या राहतो. ऑस्ट्रेलिया काही प्रमाणात तशी वाटचाल करतो, हे गणित लक्षात घेणार की नाही? भले कागदोपत्री सकृतदर्शनी वरवर दाखवायला का होईना, पण चीनी राष्ट्राध्यक्ष आपल्या पंतप्रधानाला तिसऱ्या देशामध्ये भेटतात आणि भारत आणि चीन एकत्र राहणं हे जागतिक शांततेसाठी आणि स्थैर्यासाठी आश्वासक असतं असं म्हणतात. याला निदान प्रायमा फेसी किंमत आपण देणार की नाही? जितकं आपण गलवान लक्षामध्ये ठेवलंच पाहिजे तितकं निदान आत्ता तरी चीन आणि भारत या दोनही देशांनी आपल्या आपल्या सीमारेषांपासून आपलं आपलं सैन्य मागे घेणं, ज्याला आपण डिमिलिटरायझेशन असं म्हणतो, हे गणित होतं की नाही? निदान ही तत्कालीन तकलादू जरी असली तरी शांतता जितका काळ चालेल तितका काळ त्याच्यावरचे ताणतणाव, ते फक्त लष्करी नसतात, ते फक्त राजकीय नसतात, ते फक्त सामाजिक नसतात, ते आर्थिकही असतात, तेही शिथिल होतील याचा विचार करावा लागेल की नाही? आणि त्यामुळेच मुद्दामून सावध ऐका पुढल्या हाका ही म्हण मराठीमध्ये नकारात्मक अर्थाने वापरण्याची असते, पण अतिनकारात्मकता ही तोट्याची असते आणि म्हणून सकारात्मक अर्थाने सावध ऐका पुढल्या हाका असं आपण म्हणणार की नाही? आपल्या देशातल्या स्वदेशी वित्तसंस्थांच्या खरेदी विक्रीचं वाढलेलं सामर्थ्य, आपल्या देशात गुंतवणुकीच्या नव्यानं निर्माण झालेल्या संधी, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मोठ्या उद्योग समूहांमध्ये सुरू असलेलं व्यवस्थापकीय स्थित्यंतर, यातनं मिळणारेही काही सकारात्मक संकेत असतात की नाही? अशा पद्धतीनं सावध आहे का पुढल्या हाका म्हणणार की नाही? आणि एक अत्यंत वेगळा विषय या निमित्तानं मला या व्हिडिओच्या समारोपाचा मुद्दा म्हणून घ्यायचा आहे. आणि तो विषय असा आहे की आपण एक गोष्ट लक्षात घेणार की नाही,
की आत्ता एकंदरीतच आपला BSEचा सेन्सेक्स असू दे किंवा NSEचा निफ्टी असू दे, हा फार काही मोठ्या प्रमाणावरती खालती आलाय, ही गोष्ट खरी. पण त्याच्यामध्ये आपल्या स्थानिक घटकांपेक्षा आंतरराष्ट्रीय घटक जास्त आहेत. ज्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये खालती आले आहेत, ते केवळ त्या कंपनीची आर्थिक कामगिरी वाईट आहे या एकमेव निकषावरती आलेले नाहीत. खरं सांगायचं म्हणजे अनेक कंपन्यांची कामगिरी समाधानकारक आहे, पण एकंदरीतच शेअर बाजारातला अगदी जागतिक पातळीवरचा वारा, कल आणि नूर हा नकारात्मक असल्यामुळे यांचे बाजारभाव खालती आले आहेत. त्या कंपन्यांची स्वतःची कामगिरी, मूलभूत आर्थिक कामगिरी सक्षम असताना आली आहेत, असं आहे की नाही. त्यामुळे मी जसं माझ्या अलीकडच्या काही व्हिडिओमध्ये म्हटलं तसं खरं सांगायचं म्हणजे ज्या कंपन्यांची मूलभूत आर्थिक कामगिरी मला आत्ता समाधानकारक वाटते, सक्षम वाटते आणि ज्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव त्यांच्या 52 आठवडी 52 वीक हायपेक्षा बऱ्याच खालच्या प्रमाणावर आले आहेत, त्या शेअर्सची आत्ताच्या बाजारभावाने दीर्घकाळासाठी खरेदी करणं हे सावध आहे का पुढल्या हा का असं असू शकतं की नाही. आता ती कंपनी तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या पसंतीनुसार, संमतीनुसार निवडता येईल की नाही. त्याच्यासाठी जर ताबडतोबीनं माझ्याकडे पैसे नसतील, तर निदान ज्या कंपन्यांमध्ये मला समाधानकारक प्रॉफिट मिळालाय, तो बुक करून त्यातनं या कंपन्या दीर्घकालासाठी घेता येतील की नाही. ज्या कंपन्यांचा लॉस आता भरून निघता येणं कठीण आहे, निदान नजीकच्या भविष्य काळात तशी संधी नाही, अशा वेळेला विचार करताना जे संपूर्णपणानं शेअर बाजाराचा सार्वकालिक सिद्धांत आहे की व्हेन यू आर नॉट एबल टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट ॲटलिस्ट मिनिमाइज द लॉस, अशा वेळेला तो लॉस बुक करणं, असं पद्धतीची पावलं आपल्याला उचलता येतील की नाही. ही लॉस बुक करण्यामध्ये 2 फायदे आहेत. हा कॅपिटल लॉस आपल्याला कॅपिटल गेनच्या अगेन्स्ट ॲडजस्ट करता येतो. आता आपल्या देशामध्ये आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्येही वाढ झाली आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्येही वाढ झाली आहे. मग आत्ता येणाऱ्या काळामध्ये आपला ॲडव्हान्स टॅक्स भरत असताना अशा पद्धतीचा कॅपिटल लॉस आणि कॅपिटल गेन या दोन्हीचं बुकिंग करता येणं आणि त्यातनं हाती आलेल्या पैशातनं दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कमी भावानं आलेले शेअर्स पण ज्याची मूलभूत कामगिरी चांगली आहे अशी खरेदी करणं हेही सावध आहे का पुढल्या हाका असू शकतं की नाही. मग जर ह्याच्या व्यतिरिक्त पैसे उभे करण्याचा अजून एक मार्ग असू शकतो की नाही की आपण सवयीनं अनेक म्युच्युअल फंडांमध्ये SIP भरत असतो. मग ही प्रक्रिया आपण करणार आहोत तोपर्यंत ती SIP थांबवणं आणि त्या SIPची रक्कमही अशा कमी दराच्या शेअरमध्ये घेणं, तीही पाहिजे तर SIP पद्धतीनं दर महिन्याला थोडे थोडे घेणं, अशा पद्धतीने करता येऊ शकते की नाही. SWPच्या पद्धतीनं पैसे काढत राहून ते अशा पद्धतीनं इक्विटीमध्ये घेणं किंवा SWP करत असताना त्याला संलग्नाशी STP थांबवणं, अशाही पद्धतीचा विचार करता येऊ शकतो की नाही. असा वेगवेगळा विचार करणं हा खरं सांगायचं म्हणजे सावध आहे का पुढल्या हा का याचा अर्थ आहे. कारण आत्ता प्राप्त परिस्थिती जी असते ती सतत तशीच राहत नसते. विंदा करंदीकर जसं म्हणले आहेत की आत्ताची जी परिस्थिती प्राप्त आहे त्याच्यामध्ये भविष्यकाळाची लेणी खोदायला सुरुवात करा. तशा पद्धतीचा विचार आपण ह्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये करू शकतो का याचा विचार करायचा. म्हणून आजचा विषय सावध आहे का पुढल्या हा का. मनपूर्वक धन्यवाद. भाव शेखर.